अहो, हे कोण आहे? हां, हे कोण आले आहे तुमच्यासोबत? स्टॉपमधली आहे का हे? तुमच्या ऑफिसच्या स्टॉपमधली आहे का? अहो सांगा ना, कोण आहे ते? अहो, तुम्ही माझ्याकडे एवढे घुर्र घुर्र पाहून राहिले, सांगत नाही, काही नाही. काय झालं ते तर सांगा मला. कोण आहे ही लडकी? अगं, ही का बोलण्याची पद्धत झाली तुझी? कळत नाही का तुला कसं बोलायचं? तुझे ते कपडे पाहून माझ्या मनात खूप राग आला. त्याच्यामुळे मी तुझ्याकडे रागाने पाहत आहे. तुला साडी वगैरे घालता येत नाही का? आता पण तू कॉलेजला चालली का? अहो, पण मी माझी कॉलेजची मैत्रीण आली होती, तिच्यासोबत आम्ही थोडं बाहेर गेलो, तर म्हणून मी हा फ्रॉक घातला आहे. तुम्ही माझ्यावर बिलकुल रागवू नका. आणि ही मुलगी कोण आहे पहिले मला ते सांगा. अगं, हे वृंदा आहे. ही माझ्या कॉलेजची स्टॉप आहे. कॉलेजची नाही, ऑफिसमधली. तिला थोडं काम होतं तुझ्यासोबत म्हणून ते घरी आले आहे. तुझ्यासोबतच काम आहे तिला. तू मला एवढे प्रश्न विचारू नको. चल, मी आज जाते. ठीक आहे, तुम्ही बोला दोघीजणी. काय तर काय विचाराल त्याचं तिला उत्तर देशील, ठीक आहे? वृंदा, ये ग इकडे. अगं, ये, तुझं नाव किती छान आहे, वृंदा. ये इकडे. मी तुला फालतू काहीतरी समजली होती. तू ये इकडे. अहो मॅडम, मला काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला. कसं, मी ट्युशन लावू शकत नाही आणि मला खूप अभ्यास करायचा आहे. काही कठीण प्रश्न आहे, त्याची उत्तरं सरांनी सांगितलं की मॅडमला विचारा म्हणून. तर मी घरी आली, ते तुम्ही मला सांगा म्हटलं. ठीक आहे वृंदा, तू तिथंच थांब आणि मीच येते तिथे. अगं वृंदा, तुला काय विचारायचं होतं मला ते तू विचार. मॅडम, मी तुमच्याच ऑफिसमध्ये सरांसोबत काम करते. तर ते कसं, आमची परिस्थिती एवढी नाही आहे ट्युशन वगैरे लावायची. कारण ट्युशन लावली तर त्याला पैसे वगैरे द्यावे लागते ना. सध्या एवढं माझं इन्कम नाही आहे. तर काही मला तुम्ही शिकवाल का? तुला मी वेळ सांगाल, जो मला वेळ मिळेल तो मी तुला सांगते. नंतर सांगते आता, कारण आई येऊन राहिली ना घरी. आई आल्यानंतर कसं स्वयंपाक वगैरे करणं. आई तुला काय म्हणून, तू असे कसे कपडे घातले. ठीक आहे मॅडम, मी निघते आता. मी चांगलेच कपडे घालून येईन का तुमच्या आईला पसंत येईन असं. ठीक आहे. माय, हे काहीतरी चक्कर तर नसेल ना बापा. मला शिकून राहिली, मला तर असंच काहीतरी वाटते. कारण एवढी मोठी मॉडेल दिसून राहिली, मला म्हणते गरीब आहे. काहीतरी याच्यात घड बंगाय आहे. आई आल्यावर विचारून काय म्हणते काय नाही. आई तर पाहिन, मग हिला सांगा लागेल मला आता. अगं, आई आलीच नाही अजून. शिवपुराणात जातो म्हणे, अजून आलीच नाही आई. मी ऑफिसमधून मला यायला किती वेळ झाला. तू चहा वगैरे, काही स्वयंपाक वगैरे, काहीच नाही केला अजून. हो, तुमची ते वृंदा आताच गेली. तिच्यासोबत बोलली मी आणि ती आताच गेली. म्हणून आता मी तुम्हाला चहा वगैरे करून देते. थांबा, एवढे रागवू नका माझ्यावर. मी लवकरच तुम्हाला चहा करून देते. काय झालं माय, ह्या माणसाला निरा उपटच बोलत राहते का? मी यायले का निरा काय रागीटच दिसतं निरा. काय म्हटलं का? काही म्हटलं वाटते मला. शिव्या देऊन राहिली का तुम्हाला? आत्ता मला ते बोलणं काहीतरी ऐकू आलं ना, गुणगुणू करत होती. हां, तू मला शिव्या देऊन राहिली का? तू त्या नवरा होय ना मी. चहा बी माणसाला चहा पाणी विचारायचं राहिलं
काही राहिलं असं नाही का बा माणूस एवढ्या वेळेचा घरी आला त्यासाठी चहा करू दे का काही करू दे. हा सगळं आईच्या भरोशावर, सगळं आईच्या भरोशावर. का हो तुम्ही मला असं तसं म्हणून राहिले, मी बोलून नाही राहिले, तर याचा तुम्ही लयच फायदा घेऊन राहिले हो. मी कोणची गोष्ट तुमच्या आईच्या भरोशावर पाहतो का? हां, जेव्हा मला बरं नसलं तेव्हाच मी आईला करायला लावतो. आता आई शिवपुराण ऐकायला गेली, मी आईच्या भरोशावर पाहून राहिली काय? मला तसाच वेळ झाला होता, आता करतो मी. पण एवढा माणूस थकून आला, तुला कसं समजत नाही? त्या कानपटात देऊ काय? तू जबरदबरी करून राहिली जास्त वरतून. द्या बरं कानपटात, कशा देतात? हां, जे जे मी करतो ते ते तुम्ही अधिक 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 मला म्हणता. तू जास्तच दिमाग खाऊन राहिली का माणसाचा? हां, तू जास्तच दिमाग खाऊन राहिली काय? कधीही पाहिलं तर निर्रा बोलत राहते. एखाद दिवस तिथं काही केलंही नसतं. मी तरी एवढं करतो तरी माझे काही नावच नाही. चुप कर तुझे बंबलनं पहिले चुप कर. चहा माबीन माणसाचं तर काही करतच नाही. चहा नाही केलं, पाणी नाही केलं, फालतूचा कोडला दिमाग आणून राहिली तू. एक लात मारण काढूनच देईन तुला घराच्या बाहेर. काय झालं रे बा, काहून रडून राहिली? काय झालं? काय रडत आहे ती? काही नाही झालं बाबा, काहीच नाही झालं. हे उपट आहे ना, हिच्यानं काम होत नाही, फक्त फिसक्या काय ते हे. अरे राजा, प्रेमानं राहा लागते, प्रेमानं सगळं करून घ्यावं लागते. तू आज तिकडे ऑफिसमधला दिमाग इथं घरी कायले काढत असतो तू फालतूचा? समजत नाही का लेकरा बाया संग कसं बोलावं लागते तुले? जाय बरं रूममध्ये. जाय म्हटलं रूममध्ये तू पहिले. जाय, मी तिथं चहा पाठवतो तुले. अरे सुनबाई, काय झालं? काहून रडून राहिली तू? काय झालं? काहून रडून राहिली तू? मला सांग बरं, काय झालं तुला? काही नाही झालं बाबा, काही नाही झालं. अगं मला सांग, तुला काय झालं? उठ बरं, काय झालं तर सांग बरं मला. आता काय सांगू मी? मायस लढून पडून खरं केलं मायस लढून पडून खरं केलं. आता एवढे खरंच वाटते मला. काहीच नाही झालं बाबा, तुम्ही जा रूममध्ये, मी चहा आणून देतो मला. चहासाठी त्याने 1-2 शब्द बोलले माझ्यासोबत. काही नाही झालं बाबा, तुम्ही जा. चला तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.